नरेंद्र मोदी 3 दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर आहेत। 2014 मध्ये जेव्हा नरेंद्र मोदींनी पंतप्रधान म्हणून शपथ घेतली त्यानंतर त्यांनी आजवर अनेकदा अमेरिके दौरे केलेले आहेत। अमेरिकेमध्ये ट्रम्प यांची सत्ता जाऊन जो बायडेन अध्यक्ष झाले तरी अमेरिकेशी भारताचे असलेले संबंध हे सलोख्याचे राहिलेत। आता मोदींचा दौरा नेमका अमेरिकेच्या अध्यक्ष निवडणुकीच्या तोंडावर होतोय। बघूया त्या संदर्भातला रिपोर्ट। पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत पोहोचल्यानंतरचा भारतीय अमेरिकी नागरिकांचा उत्साह अतिशय बोलका आहे। क्वाड देशांच्या शिखर परिषदेसाठी अमेरिकेत पोहोचलेल्या मोदींचं मोठ्या उत्साहात स्वागत झालंय। विल्मिंग्टन मध्ये आयोजित क्वाड देशांच्या शिखर परिषदेत अर्थात समिट ऑफ फ्यूचर मध्ये मोदी सहभागी झाले। मैं क्वाड के लिए आपकी दृढ़ प्रतिबद्धता, आपके नेतृत्व और आपके योगदान के लिए आपको हृदय से धन्यवाद देता हूं। फ्रेंड्स, हमारी बैठक ऐसे समय हो रही है जब विश्व तनावों और संघर्षों से घिरा हुआ है। ऐसे में साझा डेमोक्रेटिक वैल्यूज के आधार पर क्वाड का मिलकर साथ चलना पूरी मानवता के लिए बहुत ही महत्वपूर्ण है। क्वाड समिट दरम्यान पंतप्रधान मोदींनी अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांची भेट सुद्धा घेतली। यासोबतच जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँटोनियो अल्बानीज यांच्याशी सुद्धा मोदींनी द्विपक्षीय चर्चा केली। चारही नेत्यांनी त्यानंतर कर्करोगासंदर्भात एका कार्यक्रमाला हजेरी लावली। भारत दुनिया की सबसे बड़ी हेल्थ इंश्योरेंस स्कीम चला रहा है और सबको अफोर्डेबल कॉस्ट पर दवाइयां उपलब्ध कराने के लिए स्पेशल सेंटर्स भी बनाए गए हैं। भारत ने सर्वाइकल कैंसर के लिए अपनी वैक्सीन भी बनाई है और एआई की मदद से नए ट्रीटमेंट प्रोटोकॉल भी शुरू किए जा रहे हैं। मोदींचा हा 3 दिवसीय दौरा नेमका अमेरिकेच्या अध्यक्ष निवडणुकीच्या तोंडावर होतोय। अमेरिकेत असलेल्या 50 लाख भारतीयांची मतं लक्षात घेता भारतीय पंतप्रधानांचा दौरा आणि त्यांची वक्तव्य इथल्या भारतीयांच्या मतांवर प्रभाव पाडण्याची शक्यता नाकारता येत नाही। यापूर्वीच्या दौऱ्यांमध्ये मोदींनी ट्रम्प आणि कमला हॅरिस या दोघांवरही स्तुतीसुमनं उधळली आहेत। त्यामुळे या दौऱ्याचा फायदा आपल्या पदरात पाडून घेण्याचा रिपब्लिकन आणि डेमोक्रॅट्स या दोघांचाही प्रयत्न असेल। हाउडी मोदी, तो मेरा तो मन कहता है उसका जवाब यही है, भारत में सब अच्छा है। सर्व छान चालले आहे। चीनचा पॅसिफिक मधील उपद्रव पाहता अमेरिकेला भारताची नक्कीच गरज आहे। त्यातच युक्रेन युद्ध, इस्रायल पॅलेस्टाईन युद्ध या सगळ्यातही भारताची भूमिका महत्त्वाची आहे। त्यामुळे क्वाड परिषदेच्या निमित्तानं सुरक्षेचे नवे आयाम सुद्धा भविष्यात पाहायला मिळतील यात मात्र शंका नाही। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।